एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तुम्ही बघू शकतात मी आज इगतपुरीमध्ये बाहुली डॅमला आलेली आहे आणि इकडचा व्ह्यू खूप छान आहे. इकडे वॉटरफॉल्स पण सुरू झालेले आहे आणि इगतपुरीचा पाऊस पडून 4 ते 5 दिवस झालेले आहे, तरी पण इकडे वॉटरफॉल सुरू झालेले आहेत. इगतपुरीचा बाहुली डॅमचा हा जो वॉटरफॉल आहे तुम्ही बघू शकता, हा खूप फेमस आहे आणि खूप लोक जे आहेत तिकडे वॉटरफॉलला येत असतात. त्यामुळे आम्हाला पूजा आणि ज्योती आज माझ्यासोबत आलेली. प्लॅन चालला होता कुठेतरी बाहेर जाऊया, बट आम्ही इगतपुरीच्या तिकडेच वॉटरफॉलला गेलो होतो. बट तिथे आम्हाला ती म्हटली की थोडंसं लांब जायचं आहे आम्हाला. सो आम्ही म्हटलो ठीक आहे चला, मग आम्ही आता डॅमवर आलेलो आहे, बाहुली डॅमवर, आणि त्यांची भिजायची खूप इच्छा आहे. तर मग बघूया आपल्याला भिजायला जमतं की नाही. तुम्ही बघू शकता आमच्या मागे जे वॉटरफॉल आहे तो एक बाहुली डॅमचा आहे आणि खूप जुना आहे. इथे खूप पब्लिक असतात आणि माझ्यासोबत आज आहे ज्योती आणि पूजा. और ये पूजा आहे. सो बेसिकली आम्ही तिघीजणी खूप फिरत असतो आणि आता पूजा आणि ज्योती राहतला ते येत असतात, सॅटर्डे संडे वगैरे येत असतात, तेव्हा आम्ही असंच कुठेतरी फिरायला जातो. सो आणि खूप धमाल करतो. तुम्हाला ही धमाल पण मी दाखवते अजून. आ जाओ. तुम्ही पण या. चलो चलो. तुम्ही बघू शकता वॉटरफॉलच्या खूप जवळ आलेलो आहे आम्ही आणि इथे खूप मोठे मोठे दगड आहेत, त्याच्यामुळे जास्त जवळ नाही जाते आम्ही. इथे पूजा आहे, ज्योती आहे. सॅटर्डे संडे खूप पब्लिक असते इथे, बट आज फ्रायडे आहे तो थोडीशी कमीच आहे. आणि सॅटर्डे संडे जेव्हा वीकेंड असतो तेव्हा खूप म्हणजे पाय ठेवायला पण जागा नसते, खूपच गर्दी असते. वाव, सही आहे. दिखने वाला बहुत slippery लग रहा है. पूजा पाण्यात बसली आहे. तिला निघायचं मन नाही करत आहे. तुम्ही बघू शकता आम्ही आता जिथे उभं आहेत ना, तर आता थोड्या दिवसांनी काय होईल, जास्त पाऊस होईल आणि त्यावेळेस हे सर्व फुल होऊन जातं, तर इथे यायला तुम्हाला चान्सच राहते. आणि तुम्ही बघू शकता मागे जे उतरत आहेत, लोक उतरतात तिथूनच म्हणजे पूर्ण बंद होऊन जातं. तर या साईडला कधी कधी यायला पण नाही जमत. आणि शक्यतो आत्ता म्हणजे थोडेसे 2-4 दिवस झालेले आहे, तो इथे यायला भेटतं. आणि मग याच्यानंतर इथे मी जिथे उभी आहे तो इथे यायला भेटणार नाही तुम्हाला. तिथून ते ब्रिज असतो माझ्या मागे बघा, ते गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, त्या ब्रिजपासूनच तुम्हाला इथे बघायला भेटेल. ये मस्ती के नजारे हैं या हम झूम झूम झूम. चाय पिलो. हॅलो गाईज, आपण तुम्ही बघू शकतात आपण इगतपुरीमध्ये बाहुली हा बघा आपला बाहुली डॅम्प आहे आणि बाहुली डॅमचं अजून पाणी काहीच जमा नाही झालेलं आहे, म्हणजे पाऊस एवढा काही पडलेलाच नाही आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस बघा इथे ब्रिजच्या वरती पण पाणी असतं, त्याच्यामध्ये म्हणजे ब्रिजवरतून पाणी वाहतं असं. तुम्ही बघू शकता गाईज इथे किती फॉग आलेला आहे बघा, सर्वीकडे फॉग आहे. हां, आणि आम्ही तिघी जणी ट्रिपल सीट आहे. तुम्हाला तुम्ही बघू शकता इगतपुरीला जे हिल स्टेशन बोलतात ते याच कारणामुळे बोलतात. म्हणजे तुम्ही बघू शकता हे चारी साईडला आपल्याकडे फॉग आहे आणि फॉगमध्ये आता तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार नाही, फक्त इगतपुरीमध्येच तुम्हाला मजा करायला भेटेल. इकडे बघा विलास पण आहे.
स्टे करायचं असेल तर इथे बघा विला पण आहे, भरपूर विला आहे, हॉटेल्स आहे, रिसॉर्ट आहे. तर इथे बुकिंगसाठी मी तुम्हाला मेन्शन करेल 2-4 विला जे आहे किंवा रिसॉर्ट आहे मी मेन्शन करेल. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही मला DM करू शकता. दिल को तोड़ा सीने में धड़कता है ये दिल, मैंने दिल से उसे निकाला, जो ना करना था कर डाला, फिर भी याद उसी को करता है ये दिल दीवाना दीवाना है ये दिल, नहीं दिल लुभाता कोई जाने क्यों या जाने ना, माने तू या माने ना. सॉरी गाइस, इस गाने में किसी को याद मत करना, सॉरी. दीवाना मुझे बनाओ ना, दीवानगी की हद कद, रिप्सी रूप तुझको सवारा करे. तर गाईज आम्ही भावलीवरनं जवळजवळ 7 वाजता आलो आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं ग्रीनलँडला गेलो होतो चाय वगैरे घ्यायला, कारण की खूप थंडी वाजली होती आम्हाला ते डॅमवरनं निघाल्याच्या नंतर. आणि तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय खूप फॉग होता सर्वीकडे. आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर मी हेअर थोडेसे ड्राय केले, हेअर मी ड्राय केले. आणि त्याच्यानंतर माझा फोन स्विच ऑफ झाला होता, कारण की इकडे इगतपुरीमध्ये दोन नाही जवळजवळ 3 दिवसापासून लाईटच नव्हती. आणि त्याच्यामुळे 2 दिवस तर माझा फोन स्विच ऑफच होता. तर त्याच्यानंतर मी ज्योतीकडे गेली होती, ज्योतीने बोलवलं होतं. तर मग तिच्या घरी मी थोडंसं आय थिंक 25-30 काहीतरी चार्ज केला होता. थोडं शूट करता आलं मी तेवढं ह्याच्यातच केलं. मग नंतर आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा लाईट आली होती आणि मग त्याच्यानंतर मग मी फोन चार्ज केला. सो आत्ता मी वरती आलेली आहे आणि आज रात्री एक गेस्ट येत आहे. सो मी तुम्हाला दाखवते गेस्ट कोण आहे, तुम्हाला भेटवते. आणि चला बघूया. सो गाईज, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड कीप स्माइलिंग.